नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आज आपल्यासाठी एकूण 100 महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत आहे आणि 100 ते महत्त्वाचे प्रश्न हे सामान्य विज्ञान या विषयात असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पोलीस भरतीमध्ये जसे पुणे, मुंबई या ठिकाणी किंवा कोकण या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही पाहिलं तर सामान्य विज्ञानावरती प्रश्न येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला आज महत्त्वाचे 100 प्रश्न घेणार आहे. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था. त्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्यावरती 100 प्रश्न घेणार आहेत आपण लवकरात लवकर. तर ह्या पहा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, धड्याचं नाव आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था. सर्वप्रथम आपण पाहूयात की रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला. म्हणजे रक्ताभिसरण जी काही आपली संस्था आहे तिचा शोध कोणी लावला तर विल्यम हार्वे. दुसरा आहे की फादर ऑफ एन्जिओलॉजी कोणास म्हणतात तर विल्यम हार्वे यांनाच म्हणतात. रक्तवाहिन्यांचा सर्वप्रथम अभ्यास कोणत्या प्राण्यावर केला गेला तर त्याचं नाव आहे साप. तर रक्ताभिसरण या संस्थेचा जे रक्तवाहिन्यांचा सर्वप्रथम अभ्यास कोणावर केला गेला तर साप या प्राण्यावर केला गेला. पंपिंग ऑर्गन कोणास म्हणतात तर हृदयास म्हणतात. ओके. सर्वात व्यस्त अवयव कोणता आहे तर सर्वात व्यस्त अवयव हा आपला हृदय आहे. हृदयाचे वजन किती. हृदयाचे वजन हे 250 ते 350 ग्रॅम्स आहे. हृदयाचा आकार कसा असतो. हृदयाचा आकार हा आपल्या हाताच्या बंद मुठी एवढा असतो. पुढे मानवी हृदयाचा झुकाव कोठे आहे. म्हणजे मानवी हृदय हे कोणत्या दिशेकडे थोडेसे झुकलेले आहे तर ते डावीकडे जवळपास 66% किंवा 2/3 पोर्शन एवढं झुकलेलं आहे आणि 1/3 हे आपल्या उजवीकडे आपलं काय झालेलं आहे तर हृदय थोडंसं झुकलेलं आहे. त्या ठिकाणी पाहिले पहा की मानव आहे. मानव, सुसर, मगर, पक्षी यांचे हृदय किती कप्प्यांचे बनले आहे तर 4 कप्प्यांचे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मानव, सुसर, मगर किंवा इतर जे काही प्राणी आहेत, गाय, म्हैस तसेच पक्षी यांचे हृदय हे 4 कप्प्यांचे असते. पुढचा प्रश्न आहे की साप किंवा त्याला आपण सर्प, अजगर यामध्ये किती कप्पे असतात तर त्यामध्ये 2 कप्पे आढळतात आपल्याला. साप हे जे नाव आहे याच्यामध्ये किती शब्द आहेत तर 2 शब्द आहेत. साप म्हणून हृदयाचे कप्पे पण 2 लक्षात ठेवा. बेडकामध्ये किती कप्पे आढळतात त्याच्या हृदयात तर 3. बघा शब्द किती आहेत. बेडूक 3 शब्द आहेत. बडक हे 3 शब्द आहेत ना. तर पाहू शकतो 3 शब्द आहेत म्हणून 3 कप्पे असे आपण ट्रिक लक्षात ठेवू शकतो. आता झुरळामध्ये सर्वाधिक कप्पे आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये 13 कप्पे आहेत त्याच्या हृदयामध्ये. झुरळाच्या हृदयामध्ये 13 कप्पे आढळतात. शिरेचे कार्य काय आहे आणि धमनीचे कार्य काय आहे तर तुम्हाला माहीत आहे की आपण जी रक्ताभिसरण संस्था पाहतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण काय पाहतो तर शिरा, धमन्या म्हणजे रक्तवाहिन्या, हृदय आणि रक्त ह्या तिघांचा अभ्यास करतो. तर तसं हे आपल्याला पहा. तर सर्वप्रथम आपण शिरा पाहू. शिर म्हणजे काय व्हेन्सचं काय कार्य असतं तर शरीराकडून म्हणजे शरीरातील जेवढे काही अवयव आहेत आपले त्या शरीराकडून अशुद्ध रक्ताचा पुरवठा करणे कुणाकडे हृदयाकडे घेऊन येणे. म्हणजे शरीराकडून अशुद्ध रक्त आपल्या हृदयाकडे आणणे. दुसरं काय तर धमनीचे कार्य. ओके. तर हृदयातील शुद्ध रक्त शरीराकडे पाठविणे हेच काम आहे कुणाचं धमनीचं. शिरेचं काय काम आहे तर शरीराकडून रक्त घेऊन येणे आणि शरीराकडे रक्त असते अशुद्ध. मग ते अशुद्ध रक्त आणणे आपल्या पंपिंग ऑर्गन म्हणजे आपल्या हृदयाकडे आणणे. मग तो हृदय काय करतो आपलं ते हृदय पंप करतो कुणाकडे. अशुद्ध रक्त हृदय हा कुणाकडे पंप करतो तर फुफ्फुसाकडे. मग फुफ्फुस परत ते शुद्ध रक्त घेऊन शिरेकडून येतं. मग ती शिरा असते फुफ्फुस शिरा ही परत हृदयाकडे रक्त आणते. मग हृदयातील रक्त हे कप्प्यात आल्यानंतर ते परत ते शरीराकडे शुद्ध रक्त पुरवठा केला जातो. तर त्याबद्दल आपण थोडीशी एक डायग्राम काढण्याचा थोडासा आपण प्रयत्न करूयात. समजा हे आपलं काय आहे हृदय आहे आणि अशा प्रकारे त्याचे किती कप्पे आहेत मानवी हृदयामध्ये 4. आपलं हृदय हे पाहायला गेलं तर 4 कप्प्यांचं आहे. हे हृदयाची पाहू शकता आपण. ह्या कप्प्याला आपण म्हणतो ते वरचे दोन्ही पण आहेत ते सर्व अलिंद आहेत. हे पाहू शकतो हे बी अलिंद आहे आणि हे पण काय तर अलिंद आहे. फक्त फरक आणि हे खालचे दोन्ही पण काय असतात तर ह्याला आपण निलय म्हणतो. हे पण निलय आणि हे पण निलय. फरक एवढा आहे की ही जी बाजू आहे ती डावी बाजू आहे. तर डावे निलय, डावे अलिंद आणि हे डावे निलय. हे उजवे अलिंद हे पण उजवी बाजू तर सेमच असेल, उजवीच असेल. म्हणजे पाहायला गेलं तर म्हणजे ही जी उजवी बाजू आहे हृदयाची ती फक्त
उजव्या बाजू पहिले अलिंद, फक्त अलिंद जे आहेत उजव्या असो किंवा डाव्या अलिंद असो हे फक्त रिसीव्ह करण्याचं काम करतात आणि निलय काम हे रक्ताला काय करतात तर पास करतात किंवा पंप करतात, म्हणजे दुसऱ्यांना देतात. तर पाहू आता उजवे अलिंद काय करतो माहिती आहे ना, महाशिरा शरीराकडून अशुद्ध रक्त घेते. महाशिरा ही शरीराकडून अशुद्ध घेते. ही आहे समजा महाशिरा. महाशिराला 2 पण फाटे असतात. महाशिरा पण 2 प्रकारची असते. एक असते ऊर्ध्व महाशिरा जी शरीराच्या वरच्या भागाकडून रक्त आणते. दुसरी असते अधो महाशिरा. अधो महाशिरा म्हणजे काय, ही शरीराच्या खालच्या भागाकडून अशुद्ध रक्त आणण्याचा प्रयत्न करते. मग अशुद्ध रक्त कुठं आलं आहे आपल्या उजव्या अलिंदामधून. उजव्या अलिंदातील रक्त कुठे येतं तर उजव्या निलयात. उजव्या निलयातील रक्त हे आपल्या आता कुठे घेऊन जायचं आपल्याला शुद्ध करण्यासाठी तर फुफ्फुसाकडे. शुद्ध करायचं म्हणजे त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्यासाठी रक्त कुठं घेऊन जातात तर ते हे रक्त घेतलं तर फुफ्फुसाकडे. कुठं जातं हे रक्त, इथून रक्त जातं, इथून डायरेक्ट जातं रक्त हे फुफ्फुसाकडे. फुफ्फुस या अवयवाकडे रक्त घेऊन जाते, ते फुफ्फुस धमनी घेऊन जाते. कोण जाते तर फुफ्फुस धमनी ही आपलं अशुद्ध रक्त घेऊन जाते. नंतर ह्या रक्तामध्ये काय मिसळला जातो तर ऑक्सिजन मिसळला जातो. ऑक्सिजन मिसळला म्हणजे रक्त आपलं हे आता ऑक्सिजनेटेड ब्लड झालं. कुठलं झालं तर ऑक्सिजनेटेड ते रक्त झालं. ऑक्सिजनेटेड म्हणजे त्याला आपण म्हणतो की शुद्ध रक्त म्हणत असतो. ऑक्सिजन मिसळला म्हणजे रक्त शुद्ध झालं. तर ते ऑक्सिजनेटेड रक्तानंतर हे परत कुठं आणलं जातं तर तुम्हाला तर माहिती आहे अलिंद काय करतं, रक्त फक्त रिसीव्ह करतं, म्हणजे रक्ताला फक्त घेणे त्याला माहिती आहे. मग रक्त घेतं परत जी काही अपवादात एक शिर असते तिला तिचं फुफ्फुस शिर. कुठल्या पहा फुफ्फुस शिर ही काय करते तर आपलं फुफ्फुस शिर ही शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून घेऊन येते आणि ती डाव्या अलिंदामध्ये सोडते. मग डाव्या अलिंद रक्त कुठे येईल परत डाव्या निलयात येईल. डाव्या निलयातून परत रक्त हे महाधमनीनं बाहेर. महाधमनी नावाची काय असते शरीराची सर्वात मोठी धमनी आहे, ती रक्त आपल्या शरीराकडे शुद्ध रक्त घेऊन जाते. पुन्हा कोणतं रक्त घेऊन जाते तर शुद्ध, कुणाकडे तर शरीराकडे अशी घेऊन जाते. एवढं थोडंसं सांगितलं मी. ओके. त्यानंतर पुढे पाहायचे पहा आपल्याला की शरीरातील तसेच हृदयातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती तर महाधमनी आहे. शरीरातील सर्वात मोठी शिरा कोणती तर महाशिरा. धमनी व शिरा यांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात तर केशवाहिनी म्हणतात. म्हणजे पहा आपल्या शरीरामध्ये 3 रक्तवाहिन्या आहेत. एक आहे धमनी, दुसरी शिरा आणि तिसरी आहे रक्तकेशी किंवा केशवाहिनी. म्हणजे ज्या ठिकाणी ही धमनी आहे आणि शिरा आहे, धमनी आणि शिरा ज्या ठिकाणी एकांना मिळतात, म्हणजे दोघांचा जो मिड पॉईंट आहे समजा हा गॅप आहे, या गॅपमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी जे तयार असतात लहान लहान आकारच्या केसांच्या आकारच्या ज्या बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात त्यांना आपण म्हणतो केशवाहिनी. केसाच्या आकारच्या असतात म्हणून त्याला केशवाहिनी म्हणून त्याला कॅपिलरी देखील म्हटलं जातं. मानवी शरीरातील रक्तवाहिन्या किती लांबीच्या आहेत जवळपास 97 किलोमीटर. म्हणजे आपल्या मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्याला जर एकत्र जोडलं आणि त्यांना जर एक लांबीचं बनवलं, त्यांची लांबी किती बनेल तर 97,000. पुन्हा रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र. रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय हिमॅटोलॉजी. हिम म्हणजे ब्लड, लॉजी म्हणजे काय स्टडी. पण रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे एन्जिओलॉजी. रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड त्याला वेसलचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय तर एन्जिओलॉजी. सध्याला आहे की पहा त्यांनी रक्तातील कोणता घटक रक्त घोटण्यास मदत करतो. आता रक्त आपलं घोटत असतं जखम झाल्यानंतर आणि घोटायला पाहिजे 2 ते 8 मिनिटांमध्ये. रक्त जर घोटलं नाही तर आपलं रक्तस्राव होईल. ते रक्त जर कंटिन्यू स्राव होत असेल तर आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणून रक्त हे जखमेनंतर घोटणं खूप महत्त्वाचं आहे. पण मग त्या रक्त घोटण्यास कोणता घटक मदत करतो तर प्रोथ्रॉम्बिन हा मदत करतो. दुसरा असा आहे की शरीरातील रक्त कोणामुळे घोटत नाही ते हिपॅरिन या रसायनामुळे. आपल्या शरीरामध्ये हिपॅरिन असतं, ते रक्तामध्ये असतं आणि हे हिपॅरिन आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये रक्त घोटत नाही. आता जखम या ठिकाणी जखम झाली पाहू शकतो आपण, तिथून रक्त बाहेर होतं त्यावेळेस रक्त घोटणं गरजेचं आहे. पण शरीराच्या आतमध्ये रक्त जर घोटलं तर आपला मृत्यू होईल. पण ते रक्त घोटू नये म्हणून मदत कोण करतो तर हिपॅरिन नावाचं एक रसायन मदत करतं. पुढचा असा आहे की पहा प्रश्न, रक्तास लाल रंग कोणामुळे प्राप्त होतो तर RBC मधील हिमोग्लोबिनमध्ये लोहामुळे रक्त प्राप्त. RBC मधील हिमोग्लोबिनमधील लोहामुळे रक्तास लाल रंग प्राप्त होतो. इथं दिले पहा पुरुषामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं ते 14 ते 16 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. 14 ते 16 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर पुरुषामध्ये. स्त्रीमध्ये किती हिमोग्लोबिन असावं तर 12 ते 14 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढं रक्तामध्ये आपलं हिमोग्लोबिन असावं. हिमोग्लोबिन का असावं कारण हिमोग्लोबिनचं काय कार्य काय तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे. ऑक्सिजन विना आपला जीवन
व्यर्थ आहे, म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा केला त्या हिमोग्लोबिनमुळे होतो. RBCचे आयुष्य किती आहे? RBCचे आयुष्य असतं बघा 127 दिवस आहे. 120 किंवा 127 दिवस दरम्यान त्यांचं लाईफ असते. पण WBCचे आयुष्य किती आहे तर 3 ते 4 दिवस. ओके. पुन्हा डेंग्यू रोगामध्ये कोणत्या रक्तपेशी कमी होतात तर चपट्या पेशी, त्याला आपण काय म्हणतो प्लेटलेट्स. डेंग्यू रोगामध्ये कोणत्या रक्तपेशी कमी असतात तर प्लेटलेट्स म्हणजे चपट्या पेशी. प्रौढ व्यक्तीत RBC कुठे तयार होतात? प्रौढ व्यक्ती म्हणजे जे अडल्ट आहे त्यांच्यामध्ये RBC कुठं तयार होतात तर त्या बोन मॅरोमध्ये. कुठे तर बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा, हाडामधला जो काही आपला चिकट असा पदार्थ असतो पिवळ्या रंगाचा, त्याला आपण काय म्हणतो तर अस्थिमज्जा असं त्याला आपण म्हणत असतो. लाल रक्तपेशी म्हणजे RBC रक्तात शरीरातील कोणत्या ठिकाणी नष्ट होतात? म्हणजे त्याला आपण म्हणतो की त्याचं नाव स्प्लीहा म्हणजे स्प्लीन. म्हणजे RBCचं 127 दिवस झाल्यानंतर त्या कुठं जाऊन मरतात तर त्याचं ठिकाण आहे बघा प्लीहामध्ये. प्लीहामध्ये रक्त देखील स्टोअर केलं जातं आणि तसंच त्या ठिकाणी RBC मेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा नाश पावला जातो. भ्रूणात रक्त कोठे बनते? आता प्लीहा तसेच यकृतामध्ये. स्प्लीन यकृतामध्ये एम्ब्रिओमध्ये रक्त बनत असतं. RBC जर वाढत असेल तर शरीरामध्ये RBC संख्या जर जास्त झाली प्रमाणापेक्षा जास्त त्याला आपण काय म्हणतो तर इरिथ्रोसायटोसिस. RBC कमी जर झालं त्याला म्हणायचं तर इरिथ्रोपोएसिस. आता RBC कमी झाल्यामुळे कोणता रोग होतो तर त्याचं नाव ॲनिमिया. जर इरिथ्रोपोएसिस जर जास्त प्रमाणात झालं म्हणजे RBC जर कमी झालं तर ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये काय होईल? ऑक्सिजनचा कमी पुरवठा होईल. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाला म्हणजे श्वासोच्छ्वासात अडथळा येईल, मग तो रोग आहे आपला ॲनिमिया. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा WBC म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी कमी होणे म्हणजे काय तर ल्युकोपेनिया. आता WBC संख्या वाढणे म्हणजे काय? ल्युकोसायटोसिस. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आताच पाहिला आपण ॲनिमिया. हिमोग्लोबिन जास्तीत जास्त किती ऑक्सिजनचे रेणू वहन करते? एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त किती ऑक्सिजनचे वहन करतो तर 4 रेणूचे. पुन्हा मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती येते? 5 ते 6 लिटर. स्त्रीमध्ये असते 5 लिटर, पुरुषात असतं 5.5 लिटर. हृदयाचे एक अंकुचन म्हणजे सिस्टॉल व हृदयाचे एक प्रसरण म्हणजे एक डायस्टॉल मिळून हृदयाचा एक ठोका बनतो. हृदयाचा एक ठोका म्हणजे काय? अंकुचन व प्रसरण यांना मिळून काय बनतो तर एक हृदयाचा ठोका म्हणजे हार्टबीट त्या ठिकाणी बनत असतो. असले की हृदयाच्या 2 ठोक्यामधील लागणारा कालावधी किती आहे तर 0.8 सेकंद आहे. किती आहे तर 0.86 सेकंद. 8 सेकंद एवढा आहे, 0.86 सेकंद आहे. एका ठोक्यामध्ये डॅश रक्त प्रवाहित होते 70 मिली. हृदयाच्या एका ठोक्यामध्ये किती रक्त प्रवाहित होते तर 70 मिली. एका मिनिटामध्ये सरासरी किती असतात ठोके तर 72. 70 गुणिले 72 केलं त्यांचं उत्तर येतं बघा 5040 मिलीलिटर. म्हणजे जवळपास पाहिलं तर 5 लिटर. म्हणजे एका मिनिटामध्ये आपल्या शरीरामध्ये जवळपास 5 लिटर रक्त काय होतं तर प्रवाहित होतं. बघा परत एकदा पाहू की पाहायचं हृदयाच्या एका ठोक्यामध्ये रक्त किती प्रवाहित होतं तर 70 मिली. आता एका मिनिटात किती ठोके असतात तर 72. म्हणून एका मिनिटामध्ये किती रक्त प्रवाहित व्हायला हवं तर जवळपास 5 लिटर. त्यानंतर दिले पहा व्यक्ती आणि हार्टबीट्स पर मिनिट. आता पहा बालकामध्ये सर्वाधिक हृदयाचे ठोके एका मिनिटामध्ये पडतात, त्यात 120 ते 140 पर मिनिट एवढे हार्टबीट्स पडतात लहान बालकात. वृद्ध व्यक्तीमध्ये 60 ठोके आहेत, प्रौढ व्यक्तीमध्ये 72 प्रति मिनिटाला, झोपलेल्या व्यक्तीमध्ये ते 65 असतात. जिथं पाहिलं तर वृद्ध व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके असतात तर कमी असतात. पुढे त्या ठिकाणी पाहिले पहा आपण की सामान्य रक्तदाब किंवा निम्न रक्तदाब आणि उच्च रक्तदाब. हा रक्तदाब जो असतो तो कशाने मोजला जातो तर रक्तदाब हा स्फिग्नोमॅनोमीटर या एका उपकरणामध्ये मोजला जातो. सगळ्यांना माहीत आहे रक्तदाब मोजण्याचे उपकरण कोणते आहे तर स्फिग्नोमॅनोमीटर. बघा सामान्य रक्तदाब म्हणजे नॉर्मल BP किती असतो तर 120 ते 80 mmHg. निम्न रक्तदाब म्हणजे काय? हायपोटेन्शन. त्याला 90 ते 60 मिलीमीटर Hg. दुसरा एक उच्च रक्तदाब असतो 160 ते 100 mmHg. ही आपल्या संख्या लक्षात असायला हवी. पुन्हा मेलेल्या व्यक्तीचे हृदय किती मिनिटापर्यंत जिवंत असू शकते किंवा राहते? जवळपास 4 ते 6 मिनिटापर्यंत मेलेल्या व्यक्तीचं हृदय जिवंत राहतं. मानवी हृदयाच्या पंपांची क्षमता किती असते? म्हणजे मानवी हृदयाची पंपांची क्षमता किती आहे तर 0.2
0.2 HP हॉर्स पॉवर. मानवी हृदयाच्या ठोक्याचे व स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? मानवी हृदयाच्या ठोक्यांचे स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? ते इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECGचा वापर केला जातो. हा यावर्षी प्रश्न आलेला आहे. पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? म्हणजे पहिल्या हार्ट ट्रान्सप्लांट कोणी केलं? तर ते आहे ख्रिश्चन बर्नार्ड, दक्षिण आफ्रिकेचे. 1967 आले त्यांनी केलेलं आहे. 1967 रोजी ख्रिश्चन बर्नार्ड यांनी काय केले तर पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट केलेलं आहे, ते होते दक्षिण आफ्रिकेचे. मग सर्वप्रथम भारतात हृदय प्रत्यारोपण कुणी केले? ते केले 1994 रोजी डॉक्टर वेणुगोपाल. त्यानंतर सर्वात मोठे हृदय कोणत्या जीवाचे किंवा प्राण्याचे असते? त्याचं नाव आहे पहा देवमासा. देवमासा हा एक सस्तनी प्राणी आहे. त्याचं हृदय जवळपास 175 किलोग्रॅमचे असते. जमिनीवरील सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्यामध्ये असते? तर उत्तर आहे ते जिराफ. जवळपास ते 11 किलोग्रॅमचं असतं. हृदय तपासणीला काय म्हणतात? हृदयामध्ये अनेक तपासण्या असतात, जसं की ECG पण आपण काढत असतो हृदय, दुसरं ट्रेडमिल टेस्ट पण आपल्याला पाहायला मिळते. हृदय ऑपरेशनला आपण काय म्हणतो? तर ते असतं बायपास सर्जरी. हे हृदयाच्या ऑपरेशन संदर्भातील काही टर्म्स आहेत. SA नोड निकामी झाल्यास काय म्हणतात? SA नोड म्हणजे सायनो ॲट्रियल नोड जर आपल्या खराब झाल्या तर त्या कोणती चिप बसवतात? तर पेसमेकर नावाची चिप बसवतात. आणि पेसमेकर नावाची चिप ही ज्या ह्या ठिकाणी आपली SA नोड तुम्हाला पाहायला मिळेल. SA नोड किंवा पुरकिंजे फायबर, AV नोड, हे पुरकिंजे फायबर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये पसरलेले असतात. पाहतो ना आपण. तर याच्यामुळे SA नोड वगैरे हे जर खराब झालं तर हृदय आपलं काय करणार नाही? पंप करणार नाही, म्हणजे कंप निर्माण होणार नाहीत, म्हणजे धगधग निर्माण होणार नाही, हृदय धडधडणार नाही. म्हणून SA नोड जर निकामी झालं तर त्या ठिकाणी पेसमेकर नावाची काय करतात? चिप त्या ठिकाणी बसवली जाते. आणि त्या पेसमेकर चिपमध्ये जवळपास 5 ते 10 वर्ष त्याचं आयुष्य असतं त्या पेसमेकर चिपचं. आणि जवळपास त्याच्यामध्ये निकेल कॅडमियम ची बॅटरी त्यामध्ये टाकली जाते. निकेल कॅडमियम बॅटरी त्यामध्ये बसवलेली असते. चार्जिंग करायची गरज नाही. ते लिहिलं असलं या ठिकाणी, पण खाली पाहू शकतो आपण की त्या ठिकाणी रक्ताचा सामू म्हणजे pH किती असतो? तो 7.35 ते 7.45, जवळपास 7.4 हा आपला काय असतो तर क्षारीय असा किंवा अल्कली आपला रक्ताचा pH असतो. रक्तदान दिन कधी असतो? 10 ऑक्टोबर ब्लड डोनेट डे आहे, तर 10 ऑक्टोबर. पुढे पाहू शकता आपण अजून किती मिलीलिटर रक्त दान केले जाते? तर जवळपास 350 ते 360 मिली रक्त हे काय केलं जाते तर दान केले जाते. हृदयाकडून शरीराच्या इतर अवयवांना किती टक्के रक्त पुरवले जाते? बघा, सर्वाधिक रक्त हे यकृतास पुरवले जाते, ते असते पहा. हृदयाकडून सर्वात जास्त रक्त कोणाला पुरवले जाते तर यकृत, ते 28%. त्यानंतर वृक्क म्हणजे किडनीला किती पाठवलं जातं तर 24%. मसल्सला किती पाठवतात तर 15%. मेंदूला किती टक्के पुरवठा केला जातो तर हृदयाकडून तर 14%. त्वचेला 7.5%, इतर 19%. असं पाहायला गेलं तर हृदयाकडून सर्व अवयवांना रक्त पुरवठा केला जातो. त्यामध्ये सर्वाधिक कुणाला रक्त पुरवठा केला जातो? यकृताला, जी की शरीराची सर्वात मोठी ग्रंथी आहे, ती म्हणजे लिव्हर, यकृत 28%. आणि आपल्या मेंदू लक्षात ठेवा 14%. ओके, त्वचा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. पुन्हा दिले पहा या ठिकाणी उष्ण रक्तीय किंवा समतापीय रक्तीय जीव कोणकोणते आहेत? म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल कोणकोणते? ज्यांचं की रक्त कसं असतं? गरम असतं, आपण म्हणू शकतो असे. ते आहेत सर्व पहा सस्तनी प्राणी म्हणजे मॅमल्स, बर्ड्स म्हणजे पक्षी, ह्युमन बिंग म्हणजे मानव, डॉग्स, पेंग्विन यांचं रक्त कसं असतं तर हे उष्ण रक्तीय असतं. त्यानंतर पहा शीत रक्ताचे प्राणी कोणकोणते आहेत? मग कोल्ड ब्लडेड ॲनिमल कोणकोण आहेत तर जे काही इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, स्नेक्स, सर्प, जेवढे काही कृमी, वर्म्स, जे लिझार्ड, पाल, सरडा, हे सरडा पण आपला आहे, मासे, फिश, यांच्यामध्ये पाहायला गेलं तर रक्त हे कसं असतं? शीत असतं. पुन्हा दिलं पहा प्राणी आणि त्याच्या रक्ताचा रंग पण हा भरपूर ठिकाणी प्रश्न येत असतो. पहा अनेक प्राणी आहेत, त्यांचं रक्त सगळ्यांचंच लाल नसतं, काही प्राण्यांचं वेगळ्या रंगाचे असतं, ते आपण या ठिकाणी पाहणार. सर्वांना माहीत आहे की प्राणी सस्तनी प्राणी, त्यात मानव, पक्षी बघा, प्राणी म्हणजे गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर. तसेच इतर प्राणी सस्तनी प्राणी म्हणजे जे काय भरपूर सारे. तर सस्तनी प्राण्यामध्ये तर देवमासा येतो पहा, पण वटवाघळ पण सस्तनी प्राणी आहे, आपणही सस्तनी प्राणी आहेत, माकड पण सस्तनी प्राणी आहे. त्या ठिकाणी मानव त्यात आपण घेतले सेपरेट. पुन्हा पक्षी यांचं रक्त कसं असतं? लाल असतं. ते कुणामुळे असतं? त्या रक्तातील
लोहामुळे त्यांचं रक्त काय असतं, लाल असतं. म्हणजे हे मूलद्रव्य असतं म्हणून ते लाल आपलं रक्त असतं. आणि हे हिमोग्लोबिनमध्ये आपल्याला आढळतं. आयरन हे हिमोग्लोबिनमध्ये आढळतं. जसं झिंगे, ऑक्टोपस यांचं रक्त निळे असते कारण त्यांच्या हिमोग्लोबिनमध्ये काय आढळतं तर कॉपर आढळतं. पुन्हा बघा रंगबदलू गिरगीट, गांडूळ यांचे रक्त हे हिरवे असते. काय असते तर हिरवे असते. बघा सी क्युकुंबर याचं रक्त पिवळे असते. समुद्रामध्ये आढळतो आपल्याला सी क्युकुंबर हा काकडीसारखा दिसतो, तो पिवळ्या रंगाचा असतो. ओके. त्यानंतर पहा पीनट वॉर्म याचं रक्त असतं जांभळ्या रंगात असतं. जांभळा रंग असतो रक्ताचा. झुरळ, कोळी यांच्यामध्ये रक्त हे कसं असते रंगहीन असतं. बघा झुरळ आपण पाहतो, कोळी पाहिलेला आहे, यांच्यामध्ये रक्त हे रंगहीन असतं. जे कलरलेस लिंब, ते खेकडा सगळेच रक्त असं असतं. डॅशच्या अभावी रक्त लवकर गोठत नाही. जीवनसत्व केच्या अभावी रक्त लवकर गोठत नाही. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व के जर कमी प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी म्हटलं आहे की तर रक्त लवकर गोठत नाही. म्हणजे रक्त लवकर गोठलं पाहिजे म्हणून जीवनसत्व के असायला पाहिजे, परंतु जर डॅश जीवनसत्वाच्या अभावी रक्त लवकर गोठत नाहीत. उत्तर आहे जीवनसत्व के. पुन्हा रक्त गोठण्यासाठी कुठल्या मूलद्रव्याची गरज असते तर कॅल्शियम महत्त्वाचं आहे. विटॅमिन पण महत्त्वाचं आहे. भरपूर महत्त्वाच्या गोष्टी लागतात. पुन्हा आणि कुठली ब्लड सेल लागते तर प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोसाईट्सची पण गरज असते. 3 गोष्टी पाहिजे असतात, थ्रोम्बोसाईट्स, विटॅमिन के, कॅल्शियम यांची देखील आपल्याला गरज असते रक्त गोठण्यासाठी. तर सतत रक्तस्राव होणे म्हणजे कोणता रोग तर हिमोफिलियाला रॉयल डिसीज देखील म्हटलं जातं. हिमोफिलियाला काय म्हणतात तर रॉयल डिसीज. श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके कोणामुळे नियंत्रित होतात. बघा महत्त्वाचं आहे, हृदयाचे ठोके असतात आपल्या शरीरात पडतात, पण श्वासोच्छ्वास हे कोण नियंत्रित करतं. त्याचा एक मस्तिष्क पुच्छ म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा. हा देखील यावर्षी प्रश्न आलेला आहे. प्रश्न येत असतात, पाहू शकता ह्यावर्षी आलेले पण घेतलेले आहेत मी काही. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते इंजेक्शन दिले जाते. ॲस्पिरिन. कुठलं मुलांनो ॲस्पिरिन. एखाद्या व्यक्तीला झटका आला तर डॉक्टर त्याला देत असतात. ओके. ॲस्पिरिन नावाचं इंजेक्शन. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजे कोणते. गुड कोलेस्टेरॉल कोणास म्हणतात तर HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे गुड कोलेस्टेरॉल आहे. आणि ते कशापासून मिळवले माशापासून मिळवणारे तेल कोणते आहे तर ओमेगा-3 फॅटी ॲसिड जे हृदयासाठी बेस्ट असते. माशापासून कोणते तेल मिळते तर ओमेगा-3 फॅटी ॲसिड. बघा दुसरा 71 प्रश्न, मानवी हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजाची तीव्रता किती आहे. आता हृदयाचे ठोके असतात, आवाजाची तीव्रता किती आहे तर आपली 15 डेसिबल एवढी आवाजाची तीव्रता असते. आणि तुम्हाला माहिती आहे की आवाजाची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते. आणि हृदयाचा आवाज कोणता असतो तर लब डब. हृदयाचा आवाज कुठला आहे तर लब आणि डब हा आपल्या हृदयाचा आवाज असतो, हे सर्वांना माहितीच आहे. दुसरं पहा, जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हणतात. त्याला ब्ल्यू बेबी म्हणायचं. उदाहरण एखाद्या हृदयाला होल असतं, कोणाचं हृदय चांगलं नसतं तर त्याला आपण ब्ल्यू बेबी म्हणू शकतो. अजून दुसरा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, मानवी RBCमध्ये केंद्रक नसते. वा छान प्रश्न आहे. जे आपली RBC जी पेशी आहेत WBC आहे ते सगळ्या प्लेटलेट असतात. सगळं पाहायला गेलं तर ह्या आपल्या RBCमध्ये आणि प्लेटलेट्स पाहायला गेलं ना तर प्लेटलेट्समध्ये केंद्रक आढळत नाही. केंद्रक फक्त हे आपल्या कशामध्ये असतं तर हे आपल्या पाहायला गेलं तर WBCमध्ये आपल्याला केंद्रक आढळतं. परंतु RBC बी एक पेशी आहे, WBC पेशी आहे आणि प्लेटलेट्स पण एक पेशी आहे. फरक एवढाच आहे की या तिन्ही पेशीमध्ये बघायला गेलं तर RBC आणि प्लेटलेट्स म्हणजे आपल्याला केंद्रक आढळत नाही, फक्त WBCमध्ये केंद्रक आढळते. पुन्हा कोणत्या प्राण्यांच्या असं म्हटलं आहे की RBCमध्ये केंद्रक असते. मग प्राणी अपवाद असतात काही त्याचं उंट आहे उत्तर. पहा पुन्हा दिले बघा, RBC, WBC आणि प्लेटलेट्स यांची संख्यावरती प्रश्न सतत येत असतो. लक्षात ठेवा, RBCची संख्या किती असते बघा 50 लाख, WBCची 10,000, प्लेटलेट्स किती आहे 2 लाख प्रति डेसिलिटर रक्तामध्ये RBC संख्या असते 50 लाख, WBC 10,000, प्लेटलेट्सची 2 लाख. आयुष्यावर प्रश्न येत असतो. पाहायला आपण पहा 127 दिवस आयुष्य RBCचं आहे, WBCचं आहे 3 ते 4 दिवस आहे आणि प्लेटलेट्सचा 1 आठवडा 2-4 दिवस कमी जास्त होईल, जास्त पकडू आपण. म्हणजे 127 हे 3 ते 4 आणि 7 दिवस असं आहे. हे 50 लाख, 10,000 आणि 2 लाख. पुन्हा केंद्र कुणात नसतं तर RBCमध्ये नसतं, WBCमध्ये असतं आणि प्लेटलेट्समध्ये
नसतं. पुन्हा रक्तातील रक्तद्रव्याचे प्रमाण म्हणजे प्लाझ्माचे प्रमाण किती आहे 55%. ह्याच्यावर तर भरपूरच प्रश्न येत असतो. रक्तातील म्हणजे प्लाझ्माचे प्रमाण किती असते तर 55%. प्लाझ्मा पाहायला गेलं तर हा जवळपास पिवळ्या 55% सांगतो पिवळ्या रंगाचा असतो. कसं तर पिवळ्या रंगाचा आपल्याला प्लाझ्मा पाहायला मिळेल. रक्तातील रक्तपेशींचे प्रमाण किती आहे म्हणजे ब्लड सेल्स जसं की RBC, WBC आणि प्लेटलेट्स यांचं प्रमाण किती आहे तर 45%. पुन्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण किती आहे 90 ते 92%. हा एक स्टार प्रश्न आहे, पोलीस भरतीला असे जास्त येऊ शकतात. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे तर 90 ते 92%. रक्तातील प्रथिनांचे प्रमाण किती आहे तर 8 ते 9%. हा पण लय महत्त्वाचा प्रश्न आहे. रक्तामध्ये 8 ते 9% आपल्याला प्रोटीन्स असतात. पाणी असतं 90 ते 92 आणि ब्लड सेल किती टक्के आहे 45. प्लाझ्मा असतो 55%, तो पिवळ्या रंगात असतो. ठिकाणी सर्वात मोठी रक्तपेशी कोणती आहे तर ती मोनोसाईट आहे, त्याचा WBC एक प्रकार आहे. मानवामध्ये कोणती रक्ताभिसरण संस्था आढळते तर ती बंदिस्त रक्ताभिसरण संस्था आढळते. बंदिस्त का म्हणतो कारण आपलं रक्त हे फक्त रक्तवाहिन्यामधूनच वाहतं. 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत, एक धमनी, शिरा आणि केश वाहिन्या म्हणजे आर्टरी, व्हेन्स अँड कॅपिलरीज. आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरीज, धमन्या, शिरा, केशवाहिनी या 3 आपल्या रक्तवाहिन्या आहेत. त्याच्यामधूनच आपलं रक्त वाहतं. म्हणून आपली रक्तवाहिनी कशी आहे म्हणजे रक्ताभिसरण संस्था कशी आहे तरी बंदिस्त रक्ताभिसरण संस्था आढळते. पण आर्थ्रोपोडामध्ये मुक्त त्याला आपण काय होतं मुक्त रक्ताभिसरण संस्था आढळते. मग त्यांच्यामध्ये अशा शिरा, धमन्या वगैरे केशे काही आढळत नाहीत, असं त्यांचं रक्त वाहत असतं. शुद्ध रक्त पुरवठा करणारी शिर कोणती आहे बघा, तिचं नाव आहे फुफ्फुस शिरा. म्हणजे शुद्ध रक्त पुरवठा करणारी शिरा कुणाच तर हृदयाकडे शुद्ध रक्त कोण घेऊन येते तर फुफ्फुस शिरा. हे एक अपवाद आहे, लक्षात ठेवा आपण. कारण शिरा ह्या शरीराकडून अशुद्ध घेऊन रक्त येतात. म्हणजे शरीराकडून अशुद्ध रक्त घेऊन कोण येतात तर शिरा येतात. शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध घेऊन येणाऱ्या शिरा असतात. परंतु फुफ्फुस शिर कशी आहे तर ही फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त आणते, ऑक्सिजनेटेड ब्लड आणते. पुन्हा अशुद्ध रक्त पुरवठा करणारी धमनी कोणती तर फुफ्फुस धमनी. तुम्हाला माहिती आहे धमन्या ह्या हृदयातील शुद्ध रक्त शरीराकडे काय करतात तर पुरवठा करतात. परंतु फुफ्फुस धमनी काय आहे, जे काय आपलं आहे उजवे जे आपलं निलय आहे त्यातील अशुद्ध रक्त हे फुफ्फुसाकडे घेऊन जाते आणि ती धमनी असते म्हणून तिला फुफ्फुस धमनी म्हणतात, कारण ती फुफ्फुसाकडे घेऊन जाते. पुन्हा शुद्ध रक्त कोण करते तर फुफ्फुस हा आपला फुफ्फुस आहे. काही प्रमाणामध्ये त्याला छानण्याचं रक्तातील काही घातक घटक असतील, काय नायट्रोजनयुक्त पदार्थ असतील, विघातक पदार्थ असतील, त्यांना काढण्याचं काम वृक्क देखील करते. वृक्क म्हणजे किडनी. पण मुख्य कुठला आहे ऑक्सिजन मिळवणे हा फुफ्फुसाचं काम आहे. आणि वृक्काचं काय काम आहे त्यातले नायट्रोजनयुक्त पदार्थ किंवा पॉयझनस पदार्थ काढणे ते त्याचं काम आहे. शुद्ध रक्त म्हणजे काय, ज्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. अशुद्ध रक्त म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते. त्यांना दिलं की शिरा या बघा दिले की शिरा या त्वचेच्या खाली असतात व त्यांचा आकार काय असतो बारीक असतो. म्हणजे शिरा त्वचेच्या जस्ट खाली असतात. आपली जी त्वचा आहे त्याच्या जस्ट खाली या काय असतात शिरा आढळतात. तुम्ही पाहू शकता शिरा या बारीक बारीक असतात. आणि दुसरं दिली त्यांचा आकार पण हा काय असतो बारीक असतो. त्या ठिकाणी पुढे दिले पहा, त्या ठिकाणी धमन्या ह्या जास्त खोलीवर असतात. म्हणजे त्यांच्या मांसामध्ये ह्या लपलेल्या असतात, जे आपलं मांस असतं त्याच्यामध्ये असतात. म्हणजे धमन्या ह्या जास्त खोलीवर असून त्यांचा आकार काय असतो हा मोठा असतो. म्हणजे शिरा ह्या काय असतात त्वचेखाली आणि त्या बारीक असतात. दुसरं पहा, रक्तदाब मोजण्याचे उपकरण कोणते आहे मग म्हटलं होतं आपण तर स्फिग्मोमॅनोमीटर. याचा शोध लावला सॅम्युअल सिगफ्रीड. स्फिग्मोमॅनोमीटरचा शोध कोण लावला तर स्फिग्मोमॅनोमीटरचा शोध लावला सॅम्युअल सिगफ्रीड. याच्यामुळे आपण रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आपण मोजू शकतो. रक्तदाब हा धमन्यांच्या भित्तिकेवर मोजतात. स्टेटमेंट काय पहा, रक्तदाब जसं ब्लड प्रेशर कसा काय मोजला जातो तर ह्या धमन्यांच्या त्या वॉलवरती आपण काढत असतो भित्तिकेवरती. हृदयाचे ठोके कशाने मोजतात स्टेटस्कोप. सर्वांना माहीत आहे, हिंदीमध्ये त्याला आला म्हणतात बघा. हृदयाचे ठोके हे स्टेटस्कोपने मोजले जाते आणि त्या स्टेटस्कोपचा शोध लावला रेने लेनेक यांनी लावला. रॉयल डिसीज कोणाला म्हणतात तर हिमोफिलिया. तो फक्त पुरुषात आढळतो कारण हा अनुवंशिक रोग आहे. ओके, त्यानंतर काही महत्त्वाचे अजून प्रश्न आपण पाहूयात. अशा प्रकारे आपण जवळपास एवढे 93 प्रश्न पाहिलेले आहेत. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांना विद्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना फायदा होईल. कारण हे प्रश्न असे आहेत की याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही. जरी आला तर यात एवढं वाचल्यानंतर आपला तो प्रश्न चुकणारही नाही. याचं लॉजिक, याचा अभ्यास वापरून तो आपण ऑप्शन भरपूर सारे काय करू शकतो कट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.